श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष आंबोळी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप तांदूळ, पाव कप उडदाची डाळ, 2 मोठे चमचे चणा डाळ, पाव कप पोहे, अर्धा चमचा मेथ्या, चवीनुसार मीठ, तेल। तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ, पोहे आणि मेथी स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायचे आणि पाणी निथळून घेत हे दळून घ्यायचं आणि हे पीठ आंबवून घ्यायचं। आता यात मीठ घालायचं आणि तव्याला तेल लावत यावर आंबोळी घालायची आणि दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची। झाली आपली श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष आंबोळी तयार। आणि इथे डाळ तांदूळ छानपैकी भिजवलेत मी 5 ते 6 तास, छान फुगलेत। आता हे काढूयात। 2 बॅचेसमध्ये मी हे दळून घेते आणि याचं छान बारीक पेस्ट करून घेऊया। हे छान व्यवस्थित दळून झालं की आता हे पातेल्यामध्ये काढूयात बॅटर आणि याच पद्धतीने सगळं मिश्रण मी दळून घेते। हे सगळं बॅटर मी तयार करून घेतलंय। आता यावर झाकण ठेवून रात्रभर किंवा 12 ते 14 तास हे व्यवस्थित फर्मेंट करून घेऊयात। आंबोळीचं पीठ इथे मी छान फर्मेंट करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल छान फुगलंय पीठ। आता यामध्ये घालायचं मीठ चवीपुरतं, मिक्स करूयात आणि आता याच्या आंबोळ्या बनवूयात। सो तवा गरम केलेला आहे, यावर आपण तेल लावून ग्रीस करून घेऊयात। छान असं तेल ग्रीस करून झालं की हे पीठ घ्यायचं पळीभर आणि तव्याच्या मधोमध घालून घ्यायचं। आंबोळी शक्यतो आहे ना जाडसर असतात आणि मोठ्या बनवतात। तुम्ही बघू शकाल ऑलरेडी याला छान असं बबल्स यायला सुरुवात झालेली आहे। छान अशी जाळीदार झाली पाहिजे आंबोळी। खालच्या बाजूने मस्त अशी खरपूस भाजून झाली की थोडंसं तेल घालूयात वरच्या बाजूने पण आणि या बाजूनेही हलकीशी आपण आंबोळी भाजून घेतो। वा, तुम्ही बघू शकाल मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे। क्या बात आहे। आता दोनही बाजूने हलकीशी भाजून झाली की ही काढूयात आंबोळी। मस्त अशी जाळीदार झाली आहे, तुम्ही बघू शकाल आणि खरपूस आंबोळी बनून तयार आहे।